सद्यस्थिती पाहता मेडिसिन हे खूप महत्त्वाचे झाले आहे। असं म्हणता येईल की योग्य वेळी आणि योग्य असे मेडिसिन भेटणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि या सर्वांचा संबंध ठीक आपल्या आरोग्याशी येतो ना। मग आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे जितके की महत्त्वाचे योग्य दरात योग्य वेळात योग्य मेडिसिन मिळणे, मग ते कोणत्याही प्रकाराचे असो, सर्जिकल असो की मेडिसिन। बाबू शेठ वणीवाले यांचे नातूश्री यश सुनील कांक्रिया यांचे यश मेडिकल शॉप येथे सर्व प्रकारचे औषध व सर्जिकल योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे यश मेडिसिन शॉपी। आमच्याकडे वॉकर, कोमड, हँडस्टिक, बेल्ट, बीपी मशीन, शुगर मशीन, वजन काटा व इतर सर्जिकल आयटम योग्य दरात उपलब्ध आहेत। तसेच आपणासाठी होम डिलिव्हरीची देखील सेवा करण्यात आली आहे। यासाठी आमचा पत्ता पुणे गाळगे समोर खोलगल्ली कॉर्नर पाळवा रोड धुळे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 70 57 71 23 10। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडबाणा संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। रहीनपुरे गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, आगीचे रौद्र रूप धारण। आमदार डॉक्टर फारुख शाह यांची आयोजित पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका। अकोल्याच्या चैतन्यपूर येथे शेख ग्रायेच्या घरावर पडली वीज। ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण करण्याबाबत जनजागृती मोहीम। आम्ही सातपूरकर या मित्र समूहाच्या वतीने रेशीम गाठी मंगल कार्यालयात 70 बेडचे कोविड सेंटरचे उद्घाटन। महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजन, प्रल्हाद सोरमारे यांचा स्तुत्य उपक्रम। पत्रकारांसाठी लॉकडाऊन काळात स्वतंत्र पॅकेज जाहीर करा, बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। गोंदिया शहराच्या सहयोग रुग्णालयामध्ये प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा येथील रहिवासी अर्जुन यादव वय 42 हे कोरोना रुग्ण। गोंदिया शहराच्या सहयोग रुग्णालयामध्ये प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा येथील रहिवासी अर्जुन यादव वय 42 हे कोरोना रुग्ण गोंदियाच्या सहयोग रुग्णालयात 8 एप्रिल रोजी दाखल झाले होते। त्यांचा उपचार सुरू असताना सहयोग रुग्णालयाच्या 3ऱ्या माळ्यावरून उडी घेतली, ज्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर बनलेली आहे।
सदर घटना 29 एप्रिल रोजी दुपारी 2:10 दरम्यान घडली आहे, अशी माहिती सहयोग रुग्णालयाच्या प्रबंधक यांच्याकडून देण्यात आली आहे। सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे। आवाज टीव्ही न्यूजसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया। शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे येथे घराला भीषण आग लागली होती। मोठ्या आगीने रौद्र रूप धारण केले होते। आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले, मात्र आगीने रौद्र रूप धारण केले। दिनांक 28 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। वीज पुरवठा खंडित झाला होता। सर्व घराबाहेर होते। अचानक धूळ निघाल्याने ग्रामस्थांच्या लक्षात आले। ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। तात्काळ घटनास्थळी अग्निशामक गाडी येऊन आग आटोक्यात आणली होती। घरात 2 गॅस सिलेंडर होते। रहीमपुरे येथील निंबा नथा पाटील व विश्वास गोरख पाटील यांच्या घराला अचानक आग। अग्निशामक दलाच्या गाडी व जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। घटनास्थळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सहाय्यक पोलीस संतोष लोले, उपनिरीक्षक देवीदास पाटील, सरपंच अरुण पाटील, पोलीस पाटील राजेंद्र बेडसे, पोलीस कर्मचारी योगेश पाटील। घटनास्थळी पाहणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती। रहीमपुरे येथील रहिवासी विश्वास गोरख पाटील यांच्या घराला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घरातील सर्व वस्तू जळून खाक झाले। घरात 8 ते 9 लाख रुपयेही जळून खाक झाले। एकच काय ना आमले ते झोप लागे रे बोलतो काय होय ना ते समजलं नाही। कावडे बटा बनवतात बाहेर झोपेलो तर आम्ही सगळा झिरो होता पण पहिलं कसं काय ते आमले काय समजलं। लाईन नाही ती आता 3ला लाईन घरमा सिलेंडर वगैरे सिलेंडर भरेल होता पण वापरा नाम नाही एकणार होता। किती सिलेंडर होतात? 3 होता। त्याच्यातून किती काम बाहेर आले? मी देखील म्हणजे एक काढले काय होणार पैसे किती होते मग घरात? काय काय होतं? रहीमपुरा तालुका शिंदखेडा या गावामध्ये विश्वास गोरख पाटील यांच्या राहत्या घराला आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे। सुदैवाने घरात कोणीही झोपलेलं नव्हतं, सर्वजण बाहेर झोपले होते, त्यामुळे जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाने शर्थीने संपूर्ण गावाने एकत्र येऊन ही आग आटोक्यात आणलेली आहे। आम्ही आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहोत। आता आगीपासूनचा धोका तरी काढलेला आहे। कोरोनासारख्या महामारीत आपण राजकारण बाजूला ठेवून निस्वार्थ धुळेकरांसाठी काम केले, यापुढेही करीत राहू। कोरोना विरुद्ध लढ्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्याच्या भावनेतून मोठा निधी सर्वप्रथम आपणच दिला। कोणावर चिखलफेक करण्यात आपल्याला अजिबात स्वारस्य नसून माझ्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनाही सर्वप्रथम आपणच भावनेतूनच मदत केली। मात्र भाजपच्या नेत्यांना केवळ राजकारण करून टीका करण्यात धन्यता वाटत असेल, अशी प्रतिक्रिया धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आपण भाऊ गमावला, मात्र त्यानंतरही न डगमगता आजवर जनसेवाच केली असल्याचे सांगत आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी विरोधकांचा आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला। यावेळी आमदार शाह यांनी बोलताना सांगितले, खासदार भामरे यांनी मी दिल्यानंतर त्यांना खडबडून जाग आली। त्यानंतर त्यांनी 1 कोटीचा निधी दिला, मात्र स्वतःचे हॉस्पिटल असून ते कोविड सेंटर म्हणून घोषित करावे अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी खासदार सुभाष भामरे यांच्यावर केली। मुआयना किया, जिस वक्त हमने जायजा लिया तो यहाँ पर हमारे बहुत सारे लोगों की जो पेशेंट वगैरह खड़े हुए थे, उन लोगों की भी ये मांगनी थी कि यहाँ पर जिस तरह से पहले 7 साल पहले जो दवाखाना जो हॉस्पिटल शुरू था, उसी तरह से या शहर के मध्य ठिकाने सेंट्रल स्पॉट पर ये दवाखाना पूरी तरह से शुरू होना चाहिए। इसके लिए हमने बार बार मुख्यमंत्री से लेकर आरोग्य मंत्री उन सबको लेखी तकरार दी, लेखी पाठ पुरावा किया। उसके बाद हमने
पिछले अधिवेशन में एक तारांकित प्रश्न लगाया और वहाँ पर ये जिला रुग्णालय की तमाम समस्याओं को बताया। मैं आपको बताते हुए खुशी महसूस कर रहा हूँ कि उसके लिए 7 करोड़ रुपए जूने जिला रुग्णालय में स्त्री रुग्णालय शुरू होना चाहिए और ये पूरी तरह से जिस तरह से पहले चल रहा था 300 बेड का उसको मंजूरी मिल चुकी है और जल्दी ही हमारा प्रयत्न है कि ये शुरू हो जाएगा। वाला है उसको रोक सकता है, ये इतना बड़ा अस्त्र है। मैं विश्वास रखता हूँ खास करके मेरे धुलिया जिला के सभी पत्रकार बांधव पे कि वो सचमुच सच लिखेंगे और जहाँ पर ज़रूरत है कोई लोक प्रतिनिधि अगर किसी गलत रास्ते पर जा रहा है, कोई लोगों ने वो झूठा पुल का काम बंद कर दिया था। आप लोगों को मैं वक्त आने पर ये भी बताऊंगा कि वहाँ पर जो शंकर भगवान की मूर्ति लगी हुई वो भी मूर्ति वहाँ से हटाने के नापाक इरादे किन लोगों के थे वक्त आने के ऊपर मैं ये भी बताने वाला हूँ। चिकन फेक नहीं थी, लेकिन जो खुद होकर बार बार जो अंक पे आएगा आली अंगावर घेतले शिंगावर, मैं किसी को छेड़ता नहीं हूँ और जो मुझे छेड़े तो फिर उसको छोड़ता भी नहीं हूँ। आप लोगों को मैं बताना चाहूँगा दोस्तों, महानगर पालिका के आज क्या हालात है। मैं समझता हूँ कि नगर पालिका हिंदुस्तान आजाद होने के बाद जब से नगर पालिका स्थापित हुई है, अमल में आई है, उस वक्त से लेकर अब तक जितना भ्रष्टाचार नहीं होगा उतना 2 साल में, पिछले 2 साल में महानगर पालिका में भ्रष्टाचार हुआ है। आप लोगों ने देखा होगा वहां पर कौन ठेकेदारी करता है? अरे ठीक है तुम खानदानी ठेकेदार है, ठेकेदारी करो लेकिन ईमानदारी से करो ना। कचरे का ठेका तुम लेते हैं, कचरे का ठेका लेकर तुम लोग ये लॉकडाउन के पीरियड में भी यानी शासन की फसौनुक करते हैं। कचरा संकलन करने की बजाय तुम उसमें ईंट रेती मुरुम करते हो। ठेकेदार कौन है आप देख लेना, अच्छी तरह से मालूमात ले लेना। पर्दे के पीछे कौन है वो आप लोगों को मालूम पड़ेगा। किसी ने अपनी जेब से पैसा खर्च नहीं किया। सभी नगर सेवकों के 3 महीने की पगार उसमें ली गई। उसके बाद जो बड़े बड़े जो जिनको हम बोलेंगे दान करने वाले दानशूर लोगों ने उसमें जो आड़त दुकानदार है, ऐसे कई लोगों से मैं आप लोगों को मिला भी दूंगा। उन्होंने मुफ्त में किसी ने चावल दिया, किसी ने गेहूं दिया, किसी ने दाल दिया, ऐसा लोगों ने मदद की और कार्यकर्ताओं ने मेहनत करके अनाज के पैकेट वगैरह बांटे। उसके बाद अभी ये होने के बाद पत्रकबाजी की गई और वो एक ठेकेदार कहता है कि भाई आमदार ने पत्रकबाजी की। उसके बाद में जो कुणाल बाबा है उनके बारे में भी कुछ कहा। कुणाल बाबा से कोई मेरी दुश्मनी भी नहीं है और मेरी दोस्ती भी नहीं है, लेकिन वो ठेकेदार ये कहता है कि कुणाल बाबा ने एक दमड़ी भी नहीं दी। मैं देखिए जो अच्छा काम करेगा हम लोग उसका अभिनंदन करेंगे। कुणाल बाबा ने जवाहर फाउंडेशन खोल दिया है, वहाँ पर हजारों रुग्ण उपचार ले रहे हैं। अपने जिले में 3 बाबा है। ये जो इनके बाबा है, इनके बाबा का एक बहुत बड़ा खानदेश कैंसर हॉस्पिटल है। अगर तुम दानशूर हो तो तुमने उसको दान कर देना चाहिए। बगैर किराए के माल की हक तो तुम्हारा ही है, लेकिन कम से कम आज जो परिस्थिति निर्माण हो रही है, आज मरीजों को, आज रुग्णों को बेड नहीं मिल पा रहे हैं, वेंटिलेटर्स उपलब्ध नहीं है, ऑक्सीजन नहीं मिल रही है। तुम्हारा एक सुसज्ज हॉस्पिटल है, अगर तुम दानशूर हो तो उसको दे दो। मैं तो बहुत छोटा आदमी हूँ, मेरे जितनी प्रॉपर्टी है आप लोग बोलो, कोरोना से लड़ने के लिए मैं अपनी जान तक देने के लिए तैयार हूँ। जहाँ पर मेरी जरूरत पड़े, मुझे गंदा और घनेरा राजकारण करना नहीं है, मुझे अपने काम करना है। तो संजय भैया अग्रवाल है, उनको पकड़ के लाया। अरे त्या फारुकशाची फार वावा होते, चाल आपण पण देऊ, खर्च तू कर आणि नाव माझं निघेल। त्याला धरून आणला। त्या संजय अग्रवालांनी पण सांगितलं आम्ही पण ऑक्सिजन प्लांट उभारू। चला ठीक आहे बाबा। पुढे बाबा लिहिताय कोरोना काळात अनेकांचे प्राण वाचविले। तुम्ही काय भगवान आहे? तुम्ही ईश्वर आहात का तुम्ही डॉक्टर आहात?
अनेक जणांचे प्राण वाचविले. माझ्याकडे ते आहेत, पेपर कापड ठेवलेली आहे. अहो तुम्ही एक उदाहरण सांगा, एक जणाचे तुम्ही प्राण वाचवले. तुमच्या घरी येऊन तुमचा सत्कार करतो, तुमचं अभिनंदन करतो. जो सच बात है, जो लोगों को पटे ऐसी बात करो. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. यात रुग्णांसाठी दवाखान्यात जेवणाची व्यवस्था केली असते, मात्र रुग्णांच्या नातेवाईकांची सोय केलेली नसते. आधीच आपल्या साथीच्या दुखण्याने रस्ता असलेल्या व्यक्तींची जेवणाची परवड होते. हीच बाब लक्षात घेऊन शहरातील धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद चोरमारे या तरुणाने उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चोरमारे यांनी शासकीय व खासगी रुग्णालयात असलेल्या रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवण व मोफत राहण्याची सोय करून दिली आहे. 77 75 85 74 42 या क्रमांकावर संपर्क करून त्यांना कळवल्यास हे शहरातील विविध शासकीय खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मदत पोहोचत आहे. ज्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय नाही त्यांच्यासाठी त्यांनी शिवम लॉन्स बीड बायपास छत्रपती नगर येथे राहण्याची मोफत सोय करून दिली आहे. त्यांची ही सेवा अनेकांना संकटाच्या काळात दिलासा देणारी ठरत आहे. सध्या शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वजण भरभरून कौतुक करीत आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी अनिल वाढोणकर, औरंगाबाद. करोनाचे संकट लोकांसमोर थैमान घालत उभे असतानाच पुन्हा एकदा निसर्ग शेतकऱ्यावर कोपला. सध्या शेतकऱ्यांचे कांदा काढणीवर पावसाचे सावट निर्माण झालेले असून विजेच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याने थैमान घालत शेतकऱ्यांची पुरती धांदळ उडवली आहे. त्यातच काल झालेल्या वादळामध्ये चैतन्यपूर तालुका अकोला या ठिकाणी नारळाच्या झाडावर तसेच घरावर वीज पडून नारायण भागा गवांदे या शेतकऱ्याचे नुकसान झालेले असून या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी चैतन्यपूर गावाचे सरपंच नितीन डुंबरे यांनी प्रशासनाकडे केली आहे. आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याशी सरपंच नितीन डुंबरे यांनी संपर्क साधून सविस्तर माहिती त्यांना दिली. तसेच आमदार उद्या त्या ठिकाणी येणार असून संबंधित शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिले. आवाज टीव्ही न्यूज साठी शांताराम काळे. नमस्कार, मी रुदास नारायण गवांदे. काल शेतामधून काम करत असताना साधारण 6 वाजता घरात आल्यानंतर घराच्या ओसरीवर बसल्यानंतर 6:10 माझ्या राहत्या घरावरती वीज पडली आणि त्या वीज पडल्यानंतर माझ्या घराचं आतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये घरामध्ये माझा मुलगा 10वीला आणि मुलगी 12वीला असल्या कारणानं त्यांच्या दोघांचे 2 मोबाईल, मुलीचा 1 टॅब, घरातील टीव्ही, फॅन, फ्रीज, मिक्सर अशा प्रकारचं इलेक्ट्रिक सर्व साहित्य आणि घरामध्ये असणारे स्लायडिंगची काच, त्याप्रमाणे घराचे 1-2 पत्रे, पडवीला असणारी कौलं आणि पाण्याची टाकी अशी जवळजवळ नारळाचं एक संपूर्ण झाड आणि अशा प्रकारे जवळजवळ 1,60,000पर्यंतची नुकसान झालेली आहे. आणि मुलाला ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस थोडेफार खडे लागून तो थोडासा नॉर्मली जखमी झालेला आहे. आम्ही सातपूरकर या मित्र समूहाच्या वतीने सातपूरला रेशीम गाठी मंगल कार्यालय येथे 70 बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले. सोमवारी या सेंटरचे उद्घाटन मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सातपूर कोविड सेंटर सुरू करण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, वाणिज्य, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती असे अनेक दानशूर धावून आले आणि कोविड सेंटर सुरू करण्यात आले. आणि पत्रकार रवींद्र एरंडे यांनी ही संकल्पना निवेदनाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती. रेशीमगाठी या ठिकाणी कोविड सेंटर सुरू झाले. पत्रकार देखील या कोविड सेंटरला हातभार लावत आहे. सातपूरकर यांचे कौतुक केले तेवढे खूप कमी आहे. या ठिकाणी मी पणा दिसत नसल्याने आम्ही सातपूरकर ह्या ग्रुपच्या वतीने एकजुटीने दर्शन घडले आहे. तसेच सातपूर कॉलनी येथील आरोग्य विभाग केंद्राच्या नोडल ऑफिसर सुवर्णा वाजे व त्यांची टीम ह्या ठिकाणी जीवाची बाजी लावत कोविड विलगीकरण रुग्णांची सेवा करीत आहे. दिवसभर खूप ओनर फिरली इथं नगरपालिकेमध्ये वेळेवर बसते तिथे वेळेवर मॅडमांनी मला सहकार्य केलं. या लोकांनी खूप मला मदत केली. माझे अंग वगैरे दुखत होतं, नंतर सर्दी झाली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी तिथं बसल्यानंतर मॅडम म्हटलं अगं घाबरू नको, तुला रेशीम घाटला आपण पाठवते तर तुला तिथं ॲडमिट करू शकतो, काही चिंता न करू, आम्ही सहकार्य करू तुला असं म्हटलं. आम्ही सातपूरकर अंतर्गत सातपूर विभागात रेशीमगाठी मंगल कार्यालय येथे सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन इथे एक आयसोलेशन सेंटर सुरू केलेलं आहे. जिथे तुम्ही मागे बघू शकतात ज्या रुग्णांची घरी राहण्याची सोय नाही आहे
अशा रुग्णांना इथे ठेवण्यात आलेलं आहे. कारण सातपूर हा कामगार वस्ती बहुल परिसर आहे. इथे एका छोट्या खोलीत 10-10, 15-15 जण दाटीवाटीने राहतात. त्यामुळे ब्रेक द चेन ही जी आपली संकल्पना आहे ही सोडली जाऊ शकत नाही आहे. एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होत आहे. म्हणून हे आयसोलेशन सेंटर आज सातपूरकरांसाठी वरदान ठरत आहे. येथे रुग्णांना रोज उकडलेली अंडी, जेवण, चहा, नाश्ता, हळदीचं दूध, काढा नारी फाउंडेशनच्या माध्यमातून दिलं जात आहे. रुग्णही याबाबत समाधानकारक आहेत आणि इथे दर 2 तासांनी डॉक्टरांच्या व्हिजिट होत आहे. 24 तास कोणी ना कोणी डॉक्टर इथे अवेलेबल आहे. नाशिक महानगरपालिका तसेच प्रायव्हेट सेक्टरमधल्या डॉक्टरांनी इथे रुग्णांना सेवा पुरवण्याचं काम केलेलं आहे. हा एक नाशिकसाठी एक 100% आदर्श असा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. कारण इथे सामाजिक, राजकीय, डॉक्टर, वैद्यकीय सर्व क्षेत्रातल्या मंडळींनी एकत्र येऊन फक्त रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ह्या भावनेतून कार्यक्रम राबवलेला आहे. त्यामुळे असाच पायंडा आपल्या नाशिकमध्ये पडावा आणि प्रत्येक ठिकाणी सर्व पक्षांनी मतभेद विसरून एकत्रितपणे काम करावं आणि ज्याचा खऱ्या अर्थाने नागरिकांना फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आवाज टीव्ही न्यूजसाठी सोमनाथ क्षत्रिय, नाशिक. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक व वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धोरणाचा नियमित आढावा घेण्यासाठी हे वेब पोर्टल निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्ष सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय व उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लावण्यात आले आहेत. या कालावधीत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 5,500 कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज दिलं आहे. औद्योग क्षेत्र हे देशाच्या सकल उत्पन्न महत्त्वाची भूमिका बजावणारं आणि सर्वाधिक रोजगार निर्मित करणारं क्षेत्र आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक हे राज्याच्या भौतालिक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचे मापन करणारे महत्त्वाचे साधन आहे. राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर उत्पन्न काढताना निर्देशांकांचा उपयोग होतो. या निर्देशांकांचा उपयोग करून आपण राज्यासाठी प्रभावी धोरण आखू व राबवू शकणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या धोरणाचा आपल्याला नियमित आढावा घेता येणार आहे. याचा उपयोग शासनाबरोबरच उद्योग आणि क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्थांना होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदित्य तटकरे, अप्पर मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आवाज टीव्ही न्यूजसाठी राकेश पगारे, पुणे. महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण 1.5 वर्षापेक्षा जास्त कोरोनाची महामारी सुरू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक व्यवसाय उद्योजकांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे ते बंद पडलेले आहेत. या व्यावसायिकातील काही लोकांना आपली रोजची नोकरी सोडावी लागली. त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना स्वतंत्ररित्या पॅकेज जाहीर केले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु लॉकडाऊन काळामध्ये बरीच वर्तमानपत्र बंद पडली. काहींना स्वतंत्र आवृत्त्या बंद कराव्या लागल्या. अशा वेळी काही पत्रकारांना आपली रोजची नोकरी सोडून घरी बसावे लागले आहे. तर वर्तमानपत्र आवृत्त्या बंद झाल्याने त्या विभागातील फील्डवरती काम करणारे वार्ताहर यांच्या बातम्या प्रसिद्ध होणेही बंद झालं. त्यामुळे वार्ताहरच्या बातम्या बंद तर जाहिरात बंद. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या वार्ताहरांना आपल्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे अशा पत्रकारांना वेळ प्रसंगी सहकुटुंब आत्महत्या कराव्या लागतील या संभाव्य याचा विचार करून विद्यमान मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे. आवाज टीव्ही न्यूज साठी सागर पाटील, सातारा. नमस्कार, मी विश्वास मोहिते, तिरंगा रक्षक न्यूजपेपरचा संपादक आणि अखिल महाराष्ट्र बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीचा संस्थापक अध्यक्ष. गेले 1.5 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये कोरोनाची महामारी सुरू आहे. यामध्ये कोरोनामुळे बऱ्याच वेळा लॉकडाऊन करावं लागलं आणि यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मंडळींवरती उपासमारीची वेळ आली. यामध्ये विशेषतः लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांवरतीही उपासमारीची वेळ आली. काही वृत्तपत्र आवृत्त्या बंद कराव्या लागल्या, तर काही ठिकाणी रोजचे असणारे उद्योग, रोजची असणारी नोकरी पत्रकारांना सोडून घरी बसावं लागलं. त्यामुळे बहुतांश पत्रकारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. या कोरोनामध्ये
कोरोना या रोगामुळे काही पत्रकारांना जीव गमवावे लागले, तर काही ठिकाणी या कोरोनाच्या महामारीमुळे उपासमारीची वेळ आली, आर्थिक अडचणीत आले आणि काही पत्रकारांना कौटुंबिक अडचणींमुळे, या आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या कराव्या लागल्याची ही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाली। मुख्यमंत्री महोदयांनी या लॉकडाऊन काळामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना पॅकेजेस जाहीर केली, ही आनंदाची गोष्ट आहे। परंतु याबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकारांचाही विचार करावा, ज्यांनी प्रत्यक्षात फील्डवरती कामं केली, त्या वार्ताहर मंडळींच्या बातम्या नाही तर जाहिराती नाही तर कमिशन नाही, त्यामुळं टोटल त्यांचा 100% असणारा उदरनिर्वाहाचं जे साधन होतं ते बंद झालेलं आहे। याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा आणि आता सध्या पत्रकारांना असणारी आर्थिक अडचण, त्यांच्या असणाऱ्या ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्या घरभाड्याची, त्यांना असणाऱ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची ही जबाबदारी पेलताना मोठ्या समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत। त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून पत्रकारांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज जाहीर करावं, अशी मी मागणी एक फील्डवर काम करणारा पत्रकार आणि एका संघटनेचा पदाधिकारी म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती करतो। या माझ्या मागणीचा आणि सर्व पत्रकारांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घ्यावा आणि तो सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा राज्य मंत्रिमंडळ तसेच विद्यमान मुख्यमंत्री यांच्याकडून करतो। जय हिंद, जय भारत। भारत सरकार प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो आत्मनिर्भर भारत व कोविड-19 लसीकरण जनजागृती महाअभियान अंतर्गत जय मल्हार कला मंच पुणे यांच्या वतीने धुळे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण करा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा अशा प्रकारे जनजागृती करत आहे। आज दंडेवाले बाबा नगर मोहडी उपनगरातील नागरिकांनी लसीकरण बाबत माहिती देण्यात आली। रोज हे कलाकाराच्या वतीने ग्रामीण भागातील 4 ते 5 गावात जाऊन जनजागृती करीत आहे। ग्रामीण भागातील वाढता कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जय मल्हार कला मंच पुणे येथील सत्यभामा आवळे, पितांबर भरत परदेशी प्रयत्न करीत आहे। आता एक करायचंय की चायनाचा माल कुठला घ्यायचा नाही आणि चायनाला आपण माल पण द्यायचा नाही, पण आपल्या देशातून या कोरोनाला घालवायचं आहे, हद्दपार करून टाकायचं आहे। याकरता आपण छोटे छोटे जबाबदारी आपण पाळूया। दादा बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर बाळगा, गर्दीमध्ये जाऊ नका, घरी आल्यानंतर स्वच्छ साबणाने हातपाय धुवा। या छोट्या मोठ्या गोष्टींचं पालन आपण प्रत्येकजण करूया आणि कोविड-19 लस डायरेक्ट दवाखान्यामध्ये जाऊन गर्दी करता। नमस्कार, मी सत्यभामा आवळे, जय मल्हार कला मंच पुणे या ठिकाणावरून आज आम्ही हे अभियान राबवतोय। कोविड-19ची लस ही सर्वांनी घ्यायची ही माहिती देतो, आत्मनिर्भर व्हायचे ही माहिती सांगतोय। आमच्या जनजागृती कार्यक्रमातनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि गेले 2 महिन्यापासून आम्ही हा अभियानाचा कार्यक्रम राबवतोय आणि पुण्यावरनं आज धुळे या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम सादर करतोय। छोट्या गावांमध्ये अगदी चांगला प्रतिसाद ह्या कार्यक्रमाला मिळतोय। लोक आवर्जून ह्या माहिती घेत आहेत, तेव्हा लोकांना थोडी माहिती मिळते याच्यातून। हा कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना कळतंय की लस नेमकी कशी घ्यायची, कुठं जायचं, कधी घ्यायची ही त्यांना माहिती आम्ही देतो, तर त्यांना ती व्यवस्थित माहिती कळते। ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत धुळे गाव आणि इकडचा जो काय भाग परिसर आहे, सिंदखेड्यापर्यंत, साक्रीपर्यंत जी काही तालुके जिल्हे आहेत, ह्या पूर्ण गावांमध्ये आमची ही रथाची गाडी आमची फिरते आणि लोकांपर्यंत जनजागृती आम्ही या माध्यमातून करत आहोत।
मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुम येथील सामाजिक व धार्मिक कार्यात सदा अग्रेसर असणारे धडाडीचे युवा कार्यकर्ते भाजपचे सर्कल प्रमुख संतोष शिरभाते यांची राव राठोड तेली समाज संघटनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी नेहमी शहरी भागातील व्यक्ती महत्वाची नेमणूक केल्या जाते, मात्र ह्या परंपरेला फाटा देत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेखर श्रीराव यांनी ग्रामीण भागातील युवा कार्यकर्ते सदैव सामाजिक कार्यात तत्पर सेवा देणारे व्यक्तिमत्व संतोष शिरभाते यांना मुख्य कार्यकारिणीच्या उपस्थितीत जिल्हा कार्यालयात नियुक्ती पत्र देऊन घोषणा केली. ह्या अनुषंगाने मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या लक्कडगंज स्थित कार्यालयात 28 एप्रिल रोजी संतोष शिरभाते यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबाबत शाल, श्रीफळ व गजानन महाराज यांची मूर्ती भेट देऊन आमदार हरीश पिंपळे व भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आवाज टीव्ही न्यूज साठी बाळासाहेब गणोरकर, मूर्तिजापूर. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रहीनपुरे गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, आगीचे रौद्र रूप धारण. आमदार डॉक्टर फारुख शाह यांची आयोजित पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका. अकोल्याच्या चैतन्यपूर येथे शेख ग्रायेच्या घरावर पडली वीज. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण करण्याबाबत जनजागृती मोहीम. आम्ही सातपूरकर या मित्र समूहाच्या वतीने रेशीम गाठी मंगल कार्यालयात 70 बेडचे कोविड सेंटरचे उद्घाटन. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजन, प्रल्हाद सोरमारे यांचा स्तुत्य उपक्रम. पत्रकारांसाठी लॉकडाऊन काळात स्वतंत्र पॅकेज जाहीर करा, बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेऊन आलो आहोत डॉक्टर हर्षद सुराणा यांचे विनिंग हार्ट केअर सेंटर. सर्वत्र आजारांनी थैमान घातले आहे. तसेच हृदयविकार यांसारखे आजार दिवसेंदिवस वाढणारे व उद्भवणारे आहेत. हे देखील झपाट्याने वाढत आहेत. तर यासाठी कन्सल्टिंग डॉक्टरांचा सल्ला वेळेआधी घ्या व आपल्या परिवाराची काळजी घ्या. हार्ट अटॅकची वेळ टाळण्यासाठी करा हृदय तपासणी वेळेआधी. विनिंग केअर सेंटर घेऊन आले आहे आपल्यासाठी विविध सोयी सुविधा, कार्डियक कन्सल्टेशन, होल्टर मॉनिटरिंग, 2D इको अँड कलर डॉपलर, कम्प्युटराइज्ड स्ट्रेस टेस्टिंग, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम, कॉन्जेस्टिव्ह कार्डिओक फेल्युअर, ॲरिथेमिया, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, पल्पिटेशन, कम्प्युटराइज्ड ECG, मल्टीपॅरा मॅनिटर,
24 तास होल्टर मॉनिटर, 24 तास BP रेकॉर्डर तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी सुविधा देखील उपलब्ध. डॉक्टर हर्षद दिलीप खुराना, मी हृदयरोग तज्ञ, MBBS DNB कार्डिओलॉजी, फेलोशिप इन कार्डिओलॉजी मी अपोलो हॉस्पिटल बँगलोर इथनं केलं आहे आणि मागच्या 1 वर्षापासून आपण निराळ हॉस्पिटल सेवा हॉस्पिटल इथे अँजिओप्लास्टी करतो आहे. हा विनिंग हार्ट केअर सेंटर म्हणून हा आपण नवीन हॉस्पिटल उघडलेला आहे. हा डॉक्टर सुभाष भामरे यांच्या बाजूला आहे. तिकडं आपण पुढे इको, ECG, कन्सल्टेशन, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हे सगळं करून देतो. गरीब पेशंटला आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये मोफतमध्ये अँजिओप्लास्टी करून देतो आहे. तर गरीब पेशंटला जेही असतील त्यांना ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अजून सध्या कोविड वाढलेला आहे. कोविडमुळे खूप लोकांना हृदयामध्ये क्लॉटिंग होतात, लंगमध्ये क्लॉटिंग होतात. असे काही गरजू पेशंट आहेत, त्यांना सुद्धा आम्ही मोफतमध्ये तपासणी करून देत आहे. यासाठी आमचा पत्ता डॉक्टर हर्षद डी सुराणा, MD मेडिसिन, DNB कार्डिओलॉजी दिल्ली, FINC MACC USA, MESC युरोप, कन्सल्टिंग इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ञ. प्लॉट नंबर 24 बडगुजर प्लॉट 80 फुटी रोड, डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हॉस्पिटल शेजारी, धुळे. मोबाईल नंबर 91 13 93 69 47.